नमस्कार. सेवाभारती कुटुंब प्रबोधन मंडळातर्फे मी विशाल चव्हाण आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज 23 जुलै वनसंवर्धन दिन. आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे आणि हा महत्त्वाचा विषय आहे पुढील पिढीला काय देणार आहोत आपण, जीवन की प्रलय. प्रत्येक पिढीचं हे कर्तव्य असतं की आपण आपल्या कर्तबगारीनं येणाऱ्या पिढीसाठी एक अत्यंत संपन्न व सुखकर असा समाज द्यावा. आपली पिढी म्हणजे आपण सर्वजण खरोखरच निसर्गाप्रती अथवा पर्यावरणाप्रती असलेलं आपलं कर्तव्य चोख बजावत आहोत का? आणि नसेल तर खरोखरच येणाऱ्या काळात प्रलय येईल का? या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मधुकर बाचुळकर चोळेकर सर. वनस्पती शास्त्रातील अँजिओस्पर्म टेक्झॉनॉमी या विषयावर सरांनी PhD केलेली आहे. सन 1978 ते 2017 असा एकंदरीत 40 वर्षांचा सरांचा अध्यापनाचा अनुभव आहे व जवळपास 28 वर्ष त्यांचा संशोधनाचा अभ्यास आहे. आजपर्यंत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवळपास 70 रिसर्च पेपर्स त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. तर मंडळी, इतका प्रगाढ अभ्यास व अनुभव असलेले व्यक्तिमत्व आज आपणाला मार्गदर्शन करणार आहेत. पुढील पिढीला आपण काय देणार आहोत, जीवन की प्रलय. नमस्कार. आज आपण वृक्षाचं पर्यावरणीय महत्त्व आणि वृक्षाचं मानवी जीवनातलं महत्त्व याविषयी माहिती घेणार आहोत. आपल्याला सर्वांना माहित आहे पर्यावरण म्हणजे काय, निसर्ग म्हणजे काय. आपल्या अवतीभोवती जे काही सर्व आहे त्याला आपण पर्यावरण असं म्हणतो. आणि आपल्याला माहित आहे की पर्यावरणामध्ये प्रामुख्यानं 2 घटक आहेत, निर्जीव आणि सजीव. ढोबळमानानं आपण असं म्हणतोय की हे सगळं निसर्ग पर्यावरण जे आहे हे पंचमहाभूतानं बनलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे सर्वांना की ही पंचमहाभूतं म्हणजे कोण आहेत? हवा, पाणी, जमीन, प्रकाश आणि ऊर्जा. आणि हे सगळे निर्जीव घटक आहेत. पण हे सगळे निर्जीव घटक जे आहेत ते सजीवांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या जगातला कोणताही सजीव हा हवा आणि पाण्याशिवाय जगू शकत नाही. म्हणजे हवा आणि पाणी हे निर्जीव घटक आहेत, पण तरीही ते सजीवांच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. आणि हे जे सगळे महत्त्वाचे घटक आहेत या सगळ्यांचं माणसानं प्रदूषण केलेलं आहे. त्यामुळे आज अनेक पर्यावरणीय समस्या आपल्यासमोर निर्माण झालेल्या आहेत. आणि या सगळ्या पर्यावरणीय समस्या ज्या आहेत त्या मानवनिर्मित आहेत. कारण माणसानं पर्यावरणामध्ये, निसर्गामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. पंचमहाभूतं जी आहेत त्या सर्वांचं प्रदूषण केलेलं आहे. त्यामुळं आज आपल्यासमोर अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. या पर्यावरणीय समस्येमध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आहे जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. आणि हे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे हे सुद्धा मानवनिर्मित पर्यावरणीय समस्या आहे. आज आपल्याला माहित आहे की दरवर्षी तापमान हे वाढत चाललेलं आहे. दरवर्षी उन्हाळा वाढत चाललेला आहे. दरवर्षी उष्णतामान हे वाढत चाललेलं आहे. गेल्या वर्षी तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये उष्णतामान किंवा तापमान हे 49 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं. आणि कुवेत सारख्या देशामध्ये तरी हेच तापमान जे आहे ते 57 ते 58 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की पृथ्वीचं तापमान जे आहे ते दरवर्षी वाढत चाललेलं आहे. यालाच आपण इंग्रजीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतोय आणि मराठीमध्ये आपण त्याला जागतिक तापमान वाढ असं आपण म्हणतोय. आपल्याला हे पण माहित आहे
की हे वाढत चाललेलं जे तापमान आहे जगातलं, याच्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. आपलं हवामान जे आहे ते बदलत चाललेलं आहे. म्हणून ही टर्म जी वापरली जाते ती या पद्धतीनं वापरली जाते. जागतिक तापमान वाढ आणि बदलतं हवामान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज अशी ही जोड टर्म वापरली जाते. तर आपल्याला सर्वप्रथम या जागतिक तापमान वाढ म्हणजे काय याच्याबद्दलची माहिती घ्यायची आहे. जागतिक तापमान वाढ हे प्रामुख्यानं 2 कारणामुळे होत आहे. त्यातलं पहिलं कारण जे आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. यातलं पहिलं कारण जे आहे हे आहे जागतिक तापमान वाढ कशामुळे झालेली आहे, तर ओझोनचा जो थर आहे आपल्या सभोवताली, हा ओझोनचा थर विरळ होत चाललेला आहे किंवा त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आज भगदाड पडलेला आहे. आणि दुसरं महत्त्वाचं अजून एक कारण आहे ते म्हणजे हरितगृह वायू, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हणतोय. या हरितगृह वायूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. आणि ही प्रामुख्यानं 2 महत्त्वाची कारणं आहेत की या कारणामुळे पृथ्वीचं तापमान हे वाढत चाललेलं आहे. पहिलं कारण आपण पाहिलं, ओझोनचा थर जो आहे तो नष्ट होत चाललेला आहे. आपल्या पृथ्वीच्या भोवती नैसर्गिकपणे ओझोन या वायूचा थर आहे. आणि हा ओझोन वायूचा थर जो आहे हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीचं कवच कुंडल म्हणून तो काम करतो. पृथ्वीला प्रखर सूर्यप्रकाशापासून तो संरक्षण देतो आणि म्हणून त्याला पृथ्वीचं कवच कुंडल असं म्हटलेलं आहे किंवा पृथ्वीचं संरक्षण कवच असं म्हटलेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये या ओझोनच्या थराला मोठं भगदाड पडलेलं आहे आणि ओझोनचा थर जो आहे तो विरळ होत चाललेला आहे. याचं मुख्य कारण आहे तो म्हणजे आपण वापर करणारा CFC नावाचा वायू, क्लोरोफ्ल्युरोकार्बन. या वायूमुळं ओझोनचा क्षय होतो आहे. ओझोनचा वायू जो आहे तो विरळ होत चाललेला आहे. हा CFC वायू हा मानव निर्मित आहे. हा प्रामुख्यानं आपण एअर कंडिशन मशीनमध्ये, आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये, आपण जो बॉडी स्प्रे वापरतो त्याच्यामध्ये आणि जेट विमान जे आहे याच्यामध्ये वापरला जातो आणि त्याच्यातून तो बाहेर पडतो. आणि हा CFC वायू जो आहे हा CFC वायू ओझोनचा थर विरळ करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. आता हा ओझोनचा थर विरळ झाल्यामुळे नेमकं काय झालेलं आहे ते आपण पाहूया. मगाशी आपण पाहिलं की ओझोनचा थर जो आहे हा प्रामुख्यानं पृथ्वीचं प्रखर सूर्य किरण जी येतात किंवा सौर ऊर्जा आहे प्रखर, याच्यापासून आपल्या पृथ्वीचं तो संरक्षण करतो. पण आता पृथ्वीला भोवती असणारा जो ओझोनचा थर आहे हा ओझोनचा थर आता नष्ट होत चालल्यामुळं किंवा तो विरळ झाल्यामुळं किंवा मोठं भगदाड पडलेलं असल्यामुळं आता डायरेक्ट सूर्यप्रकाश जो आहे तो सगळा आपल्या पृथ्वीवर यायला सुरुवात झालेला आहे. हा ओझोनचा थर जो आहे तो प्रामुख्यानं जवळपास 50% सौर ऊर्जा अडवतो आणि फक्त 50% सौर ऊर्जा जी आहे ही पृथ्वीवर पाठवतो. पृथ्वीवर जी 49-50% सौर ऊर्जा पृथ्वीवर होते ती पृथ्वीवर आल्यानंतर परत ती परावर्तित होते आणि ती परत आणि वातावरणामध्ये मिसळली जाते आणि वर अंतराळात सोडली जाते. या ओझोन थराचं सर्वात महत्त्वाचं कार्य लक्षात आलं आपल्याला की प्रखर सूर्यकिरणापासून आणि प्रखर सौर ऊर्जेपासून तो पृथ्वीचं आपल्याला रक्षण करतो. पण हा ओझोनचा थर आता विरळ झालेला आहे आणि तो CFC वायूच्या रिलीजमुळं, त्याच्या वापरामुळं आणि त्याचं प्रमाण वातावरणामध्ये वाढलेल्यामुळं ओझोनचा थर आता विरळ झालेला आहे. त्याला मोठं भगदाड पडलेलं आहे आणि ती सगळी सौर ऊर्जा जी आहे ती आता पृथ्वीवर येऊन पोहोचायला लागलेली आहे आणि त्यामुळं पृथ्वीच्या तापमानात आता वाढ होत चाललेली आहे. आता काय होतं की या सूर्यप्रकाशामध्ये अल्ट्राव्हायलेट रेज, ज्याला मराठीमध्ये आपण अतिनील किरण म्हणतो, ती अतिनील किरण सुद्धा आता पृथ्वीवर यायला सुरुवात झालेली आहे. जसा हा ओझोनचा थर सौर ऊर्जा
अडवतो किंवा प्रखर सूर्यकिरण अडवतो, त्याचप्रमाणे त्या सूर्यकिरणामध्ये असणारे अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत, अतिनील किरण जी आहेत, ती अतिनील किरण सुद्धा तो अडवतो आणि त्याच्यामुळं पृथ्वीचं आणि पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांचं रक्षण होतं. पण आता हा ओझोनचा थर विरळ झाल्यामुळं, त्याला भगदाड पडल्यामुळं आता सौर ऊर्जा ही डायरेक्ट पृथ्वीवर यायला लागलेली आहे, ती अडवली जात नाही आणि त्यामुळं पृथ्वीचं तापमान हे वाढत चाललेलं आहे. हे एक प्रमुख कारण आहे. दुसरं सर्वात महत्वाचं कारण मी मगाशी म्हणालो की हे सगळा ओझोनचा थर जो आहे हा प्रामुख्यानं अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा अतिनील किरणांना सुद्धा अडवतो. ही अतिनील किरणं आता डायरेक्ट पृथ्वी तलावर यायला सुरुवात झालेली आहे. या अतिनील किरणापासून सजीवांना धोका आहे, याच्यामुळं माणसाला सुद्धा धोका आहे आणि याच्यामुळं आता अनेक प्रॉब्लेम्स आपल्याकडे डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे. या अतिनील किरणामुळं आपल्याला स्किन कॅन्सर होतो, मोतीबिंदू सारखे आजार हे लहान वयामध्येच आता यायला सुरुवात झालेले आहेत. असं अनेक प्रकारचे तोटे जे आहेत हे अतिनील किरणापासून आता आपल्याला भोगावे लागत आहेत. जन्माला येणारी जी बालकं आहेत त्यांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पद्धतीची आता विकृती जी दिसते, त्याला प्रमुख कारण सुद्धा हे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत किंवा अतिनील किरण आहेत. म्हणजे हा सगळा अतिनील किरणामुळं आपल्यावर होणारे परिणाम आहेत. आणि मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे की सौर ऊर्जा ही डायरेक्ट आता पृथ्वीवर येऊ लागल्यामुळं पृथ्वीचं तापमान सुद्धा वाढू लागलेलं आहे आणि त्यामुळं ओझोनचं थर नष्ट होण्यामुळं सुद्धा आपल्याच्या पृथ्वीच्या तापमानामध्ये आता वाढ होत चाललेली आहे. दुसरं कारण आता आपल्याला पाहायचं आहे, पृथ्वीचं तापमान वाढण्यामागे अजून एक दुसरं कारण आहे, जे असं मगाशी आपण पाहिलं, आणि ते प्रमुख कारण जे आहे ते हरितगृह वायूमध्ये होणारी वाढ आहे. आता काय आहे ते हरितगृह वायू आपण पाहूया. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हणतो. आता हे ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. हे ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत ते प्रामुख्यानं 3 प्रकारचे आहेत. त्यातला पहिला वायू जो आहे जो आपल्याला माहित आहे सर्वांना, कार्बन डायऑक्साईड. दुसरा वायू जो आहे त्याचं नाव आहे मिथेन आणि तिसरा जो वायू आहे त्याचं नाव आहे नायट्रस ऑक्साईड. आणि हे तिन्ही हरितगृह वायू जे आहेत याच्या वाढीमुळं अलीकडच्या काळामध्ये, अलीकडच्या काही वर्षामध्ये तापमानामध्ये जगाच्या वाढ होत चाललेली आणि पृथ्वीचं तापमान हे वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून आपण त्याच्याविषयी माहिती घेऊ. आपल्याला सर्वांना माहित आहे की आपण लाकूड जाळलं, कोळसा जाळला, दगडी कोळसा जाळला किंवा कारखान्यामध्ये आणि आपल्या व्हेकल्समध्ये आपण जे डिझेल आणि पेट्रोल वापरतो, या डिझेल आणि पेट्रोलच्या ज्वलनामुळं सुद्धा कार्बन डायऑक्साईड तयार होतो. म्हणजे लाकूड आणि कोळसा आणि त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेल याचं ज्वलन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा प्रामुख्यानं निर्माण होतो. अलीकडच्या काही वर्षामध्ये वातावरणामधल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. पूर्वी जेवढा कार्बन डायऑक्साईड आपल्याकडे होता त्याच्यापेक्षा असं म्हटलं जातं की जवळपास आता 30 ते 33% कार्बन डायऑक्साईडची वाढ झालेली आहे. आणि या एका कार्बन डायऑक्साईड वायूचा जागतिक तापमान वाढीमध्ये 72% वाटा आहे. म्हणजे पृथ्वीचं तापमान वाढण्यामागे सर्वात प्रमुख जबाबदार जर कोण असेल तर वाढणारा कार्बन डायऑक्साईड हा वायू. आणि हा कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे 30 ते 33% वाढलेला आहे. आणि हा एकटा वायू जो आहे तो जागतिक तापमान वाढीसाठी जवळपास 72% जबाबदार आहे. त्यानंतर आपण दुसरा वायू पाहूया. दुसऱ्या वायूचं नाव आहे मिथेन. आपण निर्माण करणारा जो कचरा आहे हा कचरा कुजताना मिथेन वायू बाहेर पडतो. त्याचबरोबर जनावराचा शेणामधून तो कुजताना सुद्धा मिथेन वायू बाहेर पडतो. प्रामुख्याने हे 2 मेन सोर्सेस आहेत. मिथेन हा वायू रवंथ करणारे जे प्राणी आहेत त्यांच्या उच्छ्वासा वाटे सुद्धा तो बाहेर पडतो.
याचबरोबर बॅक्टेरियाच्या जैविक प्रक्रियेमधून आणि नैसर्गिक खनिज तेल काढलं जिथं जातं, नैसर्गिक वायू जिथे काढले जातात पृथ्वीच्या पोटामधून, या नैसर्गिक वायू आणि नैसर्गिक तेल खाणीमधून सुद्धा हा मिथेन वायू बाहेर पडतो. या मिथेन वायूचं प्रमाण सुद्धा जे आहे हे अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. पूर्वीपेक्षा मिथेन वायूचं प्रमाण जे आहे ते जवळपास 151 ते 154% त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. याच्यावरून लक्षात येईल किती मोठ्या प्रमाणामध्ये आता मिथेन हा बाहेर पडतो आहे. आपण कदाचित कचऱ्याची डम्पिंग ग्राउंड बघितलेली असतील. या डम्पिंग ग्राउंड कायम जळत असतो. याचं कारण तेच आहे, कारण कचरा जळताना हा जो मिथेन वायू बाहेर पडतो ना, हा मिथेन वायू बाहेर पडत असताना तो लगेच पेट घेतो आणि सगळं पेटलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे कचऱ्या कुजत असताना प्रामुख्यानं हा मिथेन वायू बाहेर पडतो. दुसरं आपण पाहिलं की भाताच्या शेतीमधून सुद्धा काही प्रमाणामध्ये मिथेन वायू बाहेर पडतो. तिसरा वायू आपल्याला पाहायचा आहे, त्याचं नाव आहे नायट्रस ऑक्साईड. कारखान्यामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या वाहनामध्ये आपण प्रामुख्यानं पेट्रोल आणि डिझेलचा वापर करतो. हा पेट्रोल आणि डिझेलचं ज्वलन होत असताना नायट्रस ऑक्साईड हा वायू बाहेर पडतो. आणि हा नायट्रस ऑक्साईड वायू जो बाहेर पडतो हा पूर्वीपेक्षा वातावरणामध्ये जवळपास 17% वाढलेला आहे. आणि हा जवळपास 6% जबाबदार जागतिक तापमान वाढीसाठी आहे. आणि त्याचबरोबर मिथेन वायू जो आहे हा सुद्धा जागतिक तापमान वाढीसाठी जवळपास 18% जबाबदार आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि या 3 वायू जे मी तुम्हाला सांगितले, कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर आपण पाहिला मिथेन आणि तिसरा पाहिला आपण नायट्रस ऑक्साईड, या सगळ्या वायूंच्या मध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. आणि ही वाढ झालेली असल्यामुळं पृथ्वीचं तापमान आता वाढायला सुरुवात झालेलं आहे. आता पुढे जाऊन आपल्याला पाहिजे की त्याचे परिणाम आपल्याला काय दिसत आहेत. आता दरवर्षी आपल्याला माहित आहे की पावसाळा अनियमित झालेला आहे, चक्रीवादळांचं प्रमाण वाढलेलं आहे, उष्णतामान वाढलेलं आहे, वेळेत पाऊस पडत नाही आहे. हे सगळं जे बदललेलं वातावरण आहे, हवामान आहे, त्याला जबाबदार हा फक्त जागतिक तापमान वाढाच इफेक्टच फक्त त्याला जबाबदार आहे. म्हणून आपल्याला जागतिक तापमान वाढ जी आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. याचे बाकीचे काय परिणाम आहेत तेही आपण पाहायला पाहिजे. पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळं प्रामुख्यानं काय झालेलं आहे तर ध्रुव प्रदेशावर जो बर्फ आहे, आपल्याला माहित आहे की ध्रुव प्रदेश हा सगळा बर्फमय आहे. या ध्रुव प्रदेशावरचा बर्फ वितळायला चालू झालेला आहे. किंबहुना तो वितळून संपायच्या मार्गावर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळं आपल्याला माहित असेल की हा बर्फ वितळून त्याचं सगळं पाणी हे नदीमध्ये आलेलं आहे, नद्यामध्ये आलेलं आहे. आणि नद्यामधून हे सगळं आपल्याला माहिती आहे की हे समुद्रामध्ये मिसळतं. त्यामुळं हळूहळू समुद्राच्या पाण्याची पातळी आता वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि हा आपल्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. निसर्गानं धोक्याची घंटा आता वाजवलेली आहे. आणि त्यांना सांगितलंय की या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार फक्त माणूसच. आणि म्हणून आज आपल्याला सर्वात मोठा जो धोका आहे जागतिक तापमान वाढीमधला, तो आहे समुद्राच्या पाण्याच्या पातळीची वाढ होत चाललेली आहे. 1950 पासून जवळपास पृथ्वीचं तापमान वाढायला सुरुवात झाली. म्हणजे आपण जी औद्योगिक क्रांती वगैरे केली ना, या औद्योगिक क्रांतीनंतर आणि जागतिकीकरणानंतर तरी पृथ्वीचं तापमान वाढायला वेगानं सुरुवात झाली. 1950 पर्यंत बघा, सन 1950 पर्यंत पृथ्वीचं तापमान हे 0.1 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढलेलं नव्हतं. म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये 1950 सालापर्यंत पृथ्वीचं तापमान जे आहे ते फक्त 0.1 डिग्री सेल्सिअसनंच फक्त वाढलेलं होतं. पण अलीकडच्या 50-60 वर्षामध्ये मात्र फार मोठा बदल झालेला आहे. अलीकडच्या 50-60 वर्षामध्ये मात्र
आपलं पृथ्वीचं तापमान जे आहे ते 0.8 डिग्री सेल्सिअसनं वाढलेलं आहे. आणि हे अलीकडच्या 50-60 वर्षामध्ये फक्त 0.8 डिग्री सेल्सिअसनं वाढलेलं आहे, तर आपल्याला जगणं असह्य होत चाललेलं आहे. आणि 0.8 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढल्यामुळं मी मगाशी म्हणालो तसं ध्रुव प्रदेशावरचा बर्फ जोरात आता वितळायला सुरुवात झालेला आहे. संपत आलेला आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही, असं मी मगाशी म्हणालो. त्यामुळं समुद्राच्या पाण्याची पातळी 20 सेंटीमीटरनं वाढलेली आहे. आणि 20 सेंटीमीटरनं पातळी वाढून सुद्धा आज अनेक शहरं आणि समुद्र काठावरचे असणारे अनेक गावं समुद्राच्या पाण्यामध्ये बुडायला सुरुवात झालेली आहे. पुढचं फार महत्वाचं आहे. 2050 सालापर्यंत पृथ्वीचं तापमान जे आहे हे 1.5 डिग्री सेल्सिअसनं वाढेल असं सांगितलेलं आहे. आणि 1.5 डिग्री सेल्सिअसनं वाढेल त्यावेळी समुद्राच्या पाण्याची पातळी जी आहे ती 40 सेंटीमीटरनं वाढेल असं सांगितलेलं आहे. आणि 2100 सालापर्यंत पृथ्वीचं तापमान जे आहे ना ते 5.8 ते 6.4 डिग्री सेल्सिअसनं वाढेल असं सांगितलेलं आहे. आणि त्यावेळी समुद्राच्या पाण्याची पातळी जी आहे ती 90 ते 120 सेंटीमीटरनं वाढेल असं म्हटलेलं आहे. याच्यावरून कल्पना करा की 2100 सालामध्ये जर समुद्राच्या पाण्याची पातळी 90 ते 120 सेंटीमीटरनं जर वाढली तर आपल्या जगाच्या नकाशावर असणारे जे देश आहेत त्यातले 27 देश पाण्याखाली जाणार आहेत. याच्यावरून आपण कल्पना करू शकता की पृथ्वीचं तापमान वाढ हे वेगानं वाढत चालल्यामुळं पुढच्या काही वर्षामध्ये जगाच्या पाठीवर असणारे 27 देश हे पाण्याखाली जाणार आहेत. आणि या 27 देशामध्ये प्रामुख्यानं कोणत्या देशाचा समावेश आहे ते पाहण्यासारखं आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं मालदीव आहे, बांगलादेश आहे, मदागास्कर आहे, मॉरिशस आहे, श्रीलंका आहे, चीन आहे, जपान आहे, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपाईन्स, मलेशिया, म्यानमार, व्हिएतनाम यासारखे 27 देश जे आहे ते पाण्याखाली जाणार आहेत. मग भारताला धोका नाही आहे का, मोठा प्रश्न आहे. तर भारताच्या आजूबाजूला असणारे बांगलादेश आणि श्रीलंका पाण्यामध्ये जाणार आहेत. भारताच्या बाजूला असणारा मालदीव पाण्याखाली जाणार आहे. मदागास्कर देश पाण्याखाली जाणार आहे. आणि भारतामध्ये सुद्धा समुद्र किनाऱ्यावर असणारी मोठी शहरं जी आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं चेन्नई आहे, कलकत्ता आहे आणि आपली मुंबई पण आहे. तरी ही मोठी शहरं आणि अनेक लहान लहान गावं जी समुद्र किनाऱ्यावर आहेत, ही समुद्र किनाऱ्यावर असणारी सगळी लहान गावं जी आहेत ती समुद्राच्या पाण्यामध्ये बुडतील अशी भीती निर्माण झालेली आहे. मालदीव नावाचा देश जो आहे तो आता बुडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. अशी बिकट परिस्थिती यापुढं आपल्या समोर येणार आहे. त्यामुळं जागतिक तापमान वाढ जर अशीच राहिली आपली तर पुढच्या काही वर्षामध्ये हे 27 देश पूर्णपणे पाण्याखाली जातील अशी भीती आहे. आता आपल्याला याचा धोका काय आहे हे आपण पाहूया. आपले देश काही, आपले प्रांत, आपली काही शहरं पाण्याखाली जाणार आहेत. आपली लक्षद्वीप बेटं जी आहेत, आपल्याकडे अंदमान निकोबार बेटं जी आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली जातील अशी भीती आहे. प्रामुख्यानं ध्रुव प्रदेशावर जे जलचर प्राणी आहेत यांचं जीवन जे आहे हे आता संकटात सापडलेलं आहे. तिथं असणारे सील, पेंग्विन, पांढरी हसवलं, तिथं असणारे व्हेल म्हणजे देवमासे हे सगळे आता संकटात सापडलेले आहेत. समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढायला लागलेलं आहे. समुद्राच्या पाण्याचा खारटपणा कमी होत चाललेला आहे. आणि याचा सगळा वाईट परिणाम जो आहे तो जलचरावर होतो आहे. आणि माशांची आणि जलचरांची संख्या आता कमी होत चाललेली आहे. किनाऱ्यालगत जी जमीन आहे, ही सगळी किनाऱ्यालगतची जमीन जी आहे ना, ही सगळी आता खारट बनायला चालू झालेली आहे. मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे ऋतुचक्रामध्ये आता बदल व्हायला सुरुवात झालेली आहे.
एकीकडे कोरडा दुष्काळ आहे तर एकीकडे ओला दुष्काळ आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो तर काही ठिकाणी पाऊसच पडत नाही. पावसाचं अनियमितता तर फारच वाढलेली आहे. पावसाळ्यात पाऊस कमी आणि अवेळी जास्त पाऊस पडतो अशी आज तरी परिस्थिती आहे. वाढत्या तापमान वाढीमुळं चक्रीवादळांचं प्रमाण वाढलेलं आहे. आता परवाच चक्रीवादळ झाली आपण पाहिलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये चक्रीवादळानं काय थैमान घातलं आपण पाहिलं. त्याच्या अगोदर सुद्धा आसाममध्ये झालं. तर दरवर्षी आता चक्रीवादळांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतोय. अतिवृष्टी होऊन महापूर येतात. गेल्या वर्षी आपण कोल्हापूर आणि सांगलीच्या लोकांनी महापुराचा तडाखा सहन केलेला आहे. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की हल्ली पावसाचं प्रमाण इतकं विस्कळीत झालेलं आहे की 4 दिवसाचा पाऊस फक्त अर्ध्या तासामध्येच पडतो. महिन्याचा पाऊस हा फक्त 4 दिवसामध्ये पडतो. त्याच्यामुळं पूरस्थिती गंभीर होत चाललेली आहे. त्याच्यामुळं आपलं आर्थिक मोठं नुकसान होत चाललेलं आहे. आपण पाहिलं दरवर्षी उष्णतामान वाढल्यामुळं उन्हाळा कडक बनत चाललेला आहे. काही ठिकाणी कमी पाऊस पडतो, काही ठिकाणी तर पाऊसही कमी पडतच नाही. त्यामुळं कोरडा दुष्काळ मोठ्या प्रमाणामध्ये आहे. काही ठिकाणी थंडी मोठ्या प्रमाणामध्ये पडते आहे. या सगळ्याचा परिणाम जो आहे बदलत्या हवामानाचा तो पृथ्वी तलावर असणाऱ्या जैविक विविधतेवर आता मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या पृथ्वी तलावर जी जैविक विविधता आहे ही सुद्धा आता संकटात सापडलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या जागतिक तापमान वाढीचा परिणाम जो आहे तो आपल्या पिकांच्यावर व्हायला लागलेला आहे. आपल्या पिकांचं उत्पादन आता कमी कमी होत चाललेलं आहे. वनस्पतींचा फुलं आणि फळं देण्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये बदल होत चाललेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कीटकजन्य आजार जे आहेत आणि कीटकांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. काही दिवसापूर्वी आपण सुद्धा टीव्हीवर बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा टोळधाड आलेली आहे. पूर्वी टोळधाड आपल्या महाराष्ट्रात आलेली फारशी उदाहरणं नाही आहेत. पण उष्णतामान वाढल्यामुळं कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळं पिकावर पडणारे कीटकजन्य रोगांचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि डासांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हे सगळे कीटकजन्य रोग जे आहेत पूर्वी आपल्याला फक्त मलेरिया माहीत होता, पण हल्ली डेंग्यू नावाचा रोग आपल्याला माहीत झालेला आहे. स्वाईन फ्लू आहे, चिकनगुनिया आहे. हे सगळे कीटकजन्य आजार जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये आता वाढत चाललेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे 1980 नंतरची सर्व वर्ष जी आहेत ही सर्व वर्ष जी आहेत ती उष्ण वर्ष म्हणूनच गणली गेलेली आहेत. कारण दरवर्षी तापमानामध्ये वाढ होत चाललेली आहे. त्यानंतर त्यामुळं 1980 पासूनची सगळी वर्ष जी आहेत ती उष्ण वर्ष म्हणूनच गणली गेलेली आहेत. शास्त्रज्ञ लोकांनी आणि तज्ज्ञांनी एक इशारा दिलेला आहे. 2100 सालापर्यंत पृथ्वीवर असणाऱ्या अर्ध्या लोकसंख्येला प्यायला पाणी आणि पोट भरून जेवणही मिळणार नाही, अन्नही मिळणार नाही अशी परिस्थिती काही दिवसात पुढच्या काही वर्षामध्ये आपल्या समोर ठाकणार आहे. म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष भासणार आहे. पीक उत्पादनामध्ये घट येत असल्यामुळं अन्नाची टंचाई आपल्याला सामोरी येणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इकडं मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतामान वाढत चाललेल्यामुळं पाणी टंचाई सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सोसावी लागणार आहे. आणि काही वर्षानंतर काही शास्त्रज्ञांनी असं ऑलरेडी सांगितलेलं आहे, डॉक्टर स्टीफन हॉकिंगने ते सांगितलेलं आहे, पुढच्या 100 वर्षानंतर या पृथ्वीवरचं तापमान असं असेल की माणसाला या पृथ्वी तलावर जगणंच कठीण होऊन बसेल. याच्यावरून आपण कल्पना करायची आहे की आपल्यासमोर किती बिकट परिस्थिती यापुढे येणार आहे. त्यामुळं आपल्याला जागतिक तापमान वाढ जे आहे ना याच्याबद्दल गांभीर्यानं विचार करण्याची आपल्यासमोर आता वेळ आलेली आहे. त्याच्याबद्दल आपण आता थोडक्यात पाहूया. आपण पाहिलं की नैसर्गिकपणे हवेचं प्रदूषण कमी करण्याची क्षमता जी आहे ती फक्त वनस्पतीमध्ये. मगाशी आपण असं पाहिलं
की जागतिक तापमान वाढीसाठी प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड हा जबाबदार आहे. हवा प्रदूषणामध्ये सर्वात जास्त धोका तो कार्बन डायऑक्साईडचा आहे. मिथेनचा आणि नायट्रस ऑक्साईडचा पण आहेच, पण 72% वाटा जो आहे तो फक्त कार्बन डायऑक्साईडचा आहे. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड कमी करणं हे आपल्याला गरजेचं आहे, पण हे आजपर्यंत तरी आपल्याला जमलेलं नाही अशी परिस्थिती आहे. नैसर्गिकपणे हवेचं प्रदूषण कमी करण्याची क्षमता ही निसर्गानं फक्त वनस्पतींना दिलेली आहे. या निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या वनस्पती आहेत हिरव्या रंगाच्या, या सगळ्या हिरव्या रंगाच्या वनस्पती, त्याचबरोबर वृक्ष आणि वृक्ष मोठ्या संख्येनं ज्या जंगलामध्ये असतात, ही जंगलं ही प्रामुख्यानं हवा स्वच्छ करण्याचं काम करतात. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की वनस्पती आणि वृक्ष हे दिवसा कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. याचा अर्थ सुस्पष्ट आहे की वृक्ष म्हणजे आणि या वनस्पती म्हणजे ऑक्सिजन पुरवणारे आपल्याला नैसर्गिक कारखाने आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे आपल्याला जंगलांचा जो विनाश चालवलाय ना आपण, हा विनाश आपण थांबवणं गरजेचं आहे. कारण जंगलांचा सर्वात मोठा रोल आहे. सर्वात जास्त वृक्ष जे आहेत ते जंगलामध्ये आहेत. त्यामुळे जंगलं हवा शुद्ध करण्याचं सर्वात मोठं काम करतात. त्यामुळं आपल्याला जागतिक तापमान वाढ जर कमी करायची असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करावी लागेल. जंगलांचा जो ऱ्हास आपण चालू केलेला आहे तो ऱ्हास आपल्याला थांबवावा लागेल. आपण त्याच्याबद्दल काही माहिती घेऊया. आपल्याला माहित आहे फक्त भारतातच नाही तर जगामध्ये सगळीकडेच मोठ्या प्रमाणामध्ये जंगलांचा विनाश चालू आहे. आपल्याला ही पण गोष्ट सर्वांना माहीत असेल की निसर्गाचं किंवा पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं सर्वात महत्वाचं काम जे आहे ते वृक्ष करतात. निसर्गाचं आणि पर्यावरणाचं संतुलन राखायचं जर असेल तर एकूण जमिनीच्या 33% जमिनीवर जंगल असणं गरजेचं आहे. पण आज भारताची परिस्थिती काय आहे आपल्याला माहीत असेल कदाचित. आज भारतामध्ये जे वनांचं क्षेत्र जे आहे हे शासकीय आकडेवारीनुसार 20% आहे. म्हणजे भारतामध्ये फक्त 20% जमिनीवर जंगल आहे असं शासन मान्य करतं. पण मित्र, परिस्थिती अशी पण नाही आहे. ज्याला आपण दाट वनं म्हणतो किंवा घनदाट जंगलं म्हणतो, अशी घनदाट जंगलं भारतामध्ये फक्त 10% जमिनीवरच शिल्लक राहिलेली आहेत. आणि म्हणून आपल्याला जंगलांचा विनाश थांबवणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला जागतिक तापमान वाढीपासून सुटका मिळणार नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता वृक्षाचं काय महत्व आहे ते आपण बघू. 50 वर्षा पूर्ण वाढलेला वृक्ष आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये पर्यावरणाला जवळपास 50 लाख रुपयाची तो मदत करतो. म्हणजे त्याच्यापासून लाकूड किती मिळतं, फळं किती मिळतं त्याचा हिशोब केलेला नाही. फक्त पर्यावरणाला जो मदत आहे ना, ती पर्यावरणाची मदत जर पाहिली आपण तर ती पर्यावरणाची मदतच फक्त 50 लाख रुपयाची. याच्यावरून आपण कल्पना करायची पर्यावरणामुळे काय मदत करतो वृक्ष. आपण मगाशी पाहिलं की हा कार्बन डायऑक्साईड घेतो आणि ऑक्सिजन देतो, म्हणजे ऑक्सिजनची निर्मिती करतो. प्रदूषित हवा स्वच्छ करण्याचं काम तो करतो. वृक्ष किंवा जंगल प्रामुख्याने जमिनीची होणारी धूप थांबवतात. आपल्याला माहित आहे सगळ्यांना. मातीवर जर वृक्षाचं कोणतंही आवरण जर नसेल, आच्छादन जर नसेल, तर मोठा पाऊस पडला, जोरानं वारा वाहिला तर सगळी माती वाहून जाते. या जमिनीची धूप थांबवण्याचं सगळ्यात मोठं काम जे आहे ते वृक्ष करतात, हे महत्वाचं आहे. जमिनीची सुपीकता वाढवण्याचं काम जे आहे ते सुद्धा वृक्षच करतात. आणि जमिनीमध्ये पाणी मुरवण्याचं काम जे आहे ते सुद्धा वनस्पती किंवा वृक्षच करतात, आपल्याला माहित आहे. हवेमध्ये गारवा निर्माण करण्याचं काम सुद्धा आपले वृक्षच आणि वनस्पतीच करतात. आणि नैसर्गिक हे जलचक्र जे आहे ना, हे जलचक्र कार्यरत करण्यासाठी सर्वात मोठी मदत जी आहे ती वृक्षांची आहे. त्यामुळं वृक्ष किती महत्वाचे आहेत पहा ना. आणि म्हणून आपल्याला काही गोष्टी आता यापुढं करणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे, जर आपल्याला जागतिक तापमान वाढीच्या पासून जर दूर जायचं असेल, जागतिक तापमान वाढ जर आपल्याला कमी करायची असतील तर आपल्याला काय करावं लागेल. तर पहिलं आपल्याला वाहनांची संख्या कमी करावी लागेल, कारखान्यांची संख्या कमी करावी लागेल. त्याच्यामध्ये वापरलं जाणारं पेट्रोल, डिझेल, लाकूड जे आहे ना, त्याचा कमीत कमी वापर करावा लागेल. पण हे शक्य आहे का हे तुम्हालाच माहित आहे. या गोष्टी तशा अशक्यप्राय आहेत, कारण माणूस याच्याकडे लक्ष देणार नाही अशी परिस्थिती आहे.
त्यामुळं आपल्या हातात फक्त एकमेव आहे, ते म्हणजे झाडं लावा आणि झाडं जगवा. वनांचं क्षेत्र आपण वाढवा, म्हणजेच याचा अर्थ आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपण वृक्ष लागवड करा, हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्हाला मी एक आकडेवारी देतो, म्हणजे त्याच्यावरून लक्षात येईल. पहा मित्रांनो, भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीमागे 28 वृक्ष आहेत असं मानलं जातं. मी काय म्हटलं पहा, भारतात प्रत्येक व्यक्तीमागे 28 वृक्ष आहेत. चीनमध्ये प्रत्येक व्यक्तीमागे 130 वृक्षांची संख्या आहे. अमेरिकेमध्ये एका व्यक्तीमागे 700 वृक्ष आहेत. आणि ब्राझील देशामध्ये एका व्यक्तीच्या मागे 5000 वृक्ष आहेत. याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्याकडे भारतामध्ये प्रत्येक माणसामागे वृक्षाची संख्या ही फक्त 28 आहे, सर्वात कमी आहे. भारतामध्ये मी मगाशी म्हणालो तसं फक्त 20% जंगल शिल्लक राहिलेलं आहे. चीनमध्ये 28% वनक्षेत्र आहे. अमेरिकेमध्ये ते 37% आहे. आणि ब्राझील देशामध्ये ते 56% आहे. याच्यावरून आपण गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला यापुढं वनांचा होणारा ऱ्हास थांबवायचा. आपण रस्त्यांचा विकास करतो, पहिल्यांदा झाडच तोडतो. मोठ्या इंडस्ट्रीज करत असताना पहिल्या झाडांचीच तोड केली जाते. ही सगळी चिंताजनक बाब आहे. त्यामुळे जंगलांचा ऱ्हास करणं आणि वृक्षतोड करणं हे आपल्याला यापुढं फार महागात पडणार आहे. त्यामुळे वृक्षतोड आपण करू नये, जंगलांचा ऱ्हास आपण थांबवावा, तरच आपलं पुढचं जीवन हे सुखकारक होऊ शकेल. आता वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन दोन्ही महत्वाचे आहेत. आपल्याकडे वृक्ष लागवडीच्या दरवर्षी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात. इतक्या संख्येनं, मोठ्या संख्येनं आम्ही वृक्ष लावले असं सांगितलं जातं. पण यातले सगळे वृक्ष जगतात का, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे फक्त वृक्ष लागवड करून संपणार नाही आहे, तर आपल्याला सर्वांना वृक्षाचं संवर्धन करावं लागेल, हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धन हे वृक्ष लागवडीपेक्षा महत्वाचं आहे, एक गोष्ट आपण लक्षात ठेवा. आपल्याला जर वृक्ष लागवड करायची जर असेल, करणं गरजेचंच आहे ऑफकोर्स, तर आपण देशी वृक्षांची लागवड करावी असं माझं म्हणणं आहे. कारण आपल्याकडं प्रामुख्यानं विदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. आणि हे विदेशी वृक्ष जे आहेत ते आपल्या पर्यावरणाला आणि आपल्या जैवविविधतेला आता घातक आहे, स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी यापुढे देशी वृक्षांची लागवड करावी. रस्त्याच्या कडेनं जर आपल्याला लागवड करायची असेल तर वड, पिंपळ, उंबर हे वृक्ष आता दिसतच नाहीत खरं म्हणजे. शिरीष, सातवीन, कदंब, कडुलिंब, करंज, आपटा, बेल, सीतेचा अशोक, तामन, बहावा, बकुळ आणि नागकेशर यासारख्या देशी वृक्षांची लागवड करण्याचा आपण प्रयत्न करावा. कारण हे देशी वृक्ष आपल्याला लावणं आता गरजेचे आहे. हे सगळे आपण रस्त्याच्या कडेनं आणि मोकळ्या जागेमध्ये लावू शकता. आता प्रश्न असा आहे की आपण घराच्या आवारामध्ये काही वृक्ष लावू शकतो का? तर आपल्या घराच्या आवारामध्ये सुद्धा काही लहानशे वृक्ष आपण लावू शकतो आणि त्याची लागवड आपण जरूर करावी असं माझं म्हणणं आहे. या लहान वृक्षामध्ये आपल्याला कुंतीचा वृक्ष आहे, पारिजातकाचा वृक्ष आहे, बहावा, सीता अशोक, हादगा, शेंद्री आणि तामन यासारख्या वृक्षांची आपण लागवड करणं गरजेचं आहे. आणि सहजपणे आपल्याला आपल्या घराच्या आवारामध्ये सुद्धा या लहान वृक्षांची लागवड करायला काहीच हरकत नाही. मोठे वृक्ष फक्त तिथे लावू नयेत. आता दुसरा प्रश्न आपल्या समोर असा आहे की आता दुसरं एक सर्वात मोठं संकट आपल्या समोर आहे, माहित आहे सगळ्यांना, कोविड-19, कोरोना व्हायरस. आयुर्वेदामध्ये असं सांगितलं जातं की जर आपल्याला या कोविड-19च्या विरोधात जर लढायचं जर असेल तर आपल्या अंगातली प्रतिकार शक्ती आपल्याला वाढवली पाहिजे आणि आपण निरोगी राहिलं पाहिजे. आणि याच्यासाठी औषधी वनस्पती अनेक आहेत. मला आता हेच सुचवायचं आहे की आपण आपल्या घरच्या आवारामध्ये, अंगणामध्ये, परसामध्ये किंवा शक्य नसेल तर अगदी कुंड्यामध्ये सुद्धा काही औषधी वनस्पतीची लागवड आपण करू शकतो. त्याच्यामध्ये परसबागेमधून आपण काही औषधी वनस्पतीची सुद्धा लागवड करू शकतो. याच्यामध्ये मला वाटते तुळस आपण सर्वजणच लावतो. तुळस, सब्जा, गवती चहा, वेखंड, पुदिना, ब्राह्मी, नीरब्राह्मी, गुळवेल,
कोरफड आणि शतावरी यासारख्या औषधी वनस्पतीची लागवड आपण कुंड्यामध्ये पण तयार करू शकतो. मी आता जी सगळी नावं सांगितली ना, हे सगळे लहान लहान वनस्पती आहेत. याच्यामध्ये फक्त गुळवेल आणि शतावरी हे वेलवर्गीय आहेत. त्याला काठीचा आधार देऊन आपण तो वेलवर सुद्धा चढवू शकतो. तर हे सगळ्या औषधी वनस्पतींची लागवड सुद्धा आपण आपल्या घरच्या आवारामध्ये करू शकताय. अडुळसा सर्वांना माहीत आहे, अडुळसाची झुडपं आहेत. तर या अडुळसाचं झुडूप सुद्धा आपण आपल्या घराशेजारी लावू शकतो. पानाचं ओवा नावाची वनस्पती आहे, याची आपण लागवड करू शकतो. अश्वगंधा आपल्याला माहीत आहे, सर्पगंधा माहीत आहेत. आज काही नर्सरीमध्ये सर्पगंधाची रोपंही अवेलेबल आहेत. अश्वगंधाच्या बिया काही ठिकाणी उपलब्ध आहेत. तर अशा अश्वगंधा, सर्पगंधा यांची सुद्धा आपल्याला लागवड करायला काहीच हरकत नाही. आपल्या परसामध्ये आणि अंगणामध्ये जर आपण फेरफटका मारला ना, तर तिथं अनेक अशा वनस्पती आहेत ज्याची आपल्याला ओळख नाही आहे, पण या वनस्पती सुद्धा आपल्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. पूर्वी आपले पूर्वज म्हणा किंवा अजूनही खेड्यापाड्यातले लोक, कोकणामधले लोक, जंगलामध्ये राहणारे वनवासी लोक, त्या परिसरामध्ये वाढणाऱ्या भाज्या, जे वनस्पती आहेत त्यांचाच भाजी म्हणून वापर करतात. त्याला आपण रानभाजी असं म्हणतो. आज शहरामध्ये सुद्धा आपल्या घराच्या आवारामध्ये, अंगणामध्ये आणि परसामध्ये सुद्धा अशा अनेक वनस्पती आहेत की ज्याचा आपण रानभाज्या म्हणून वापर करू शकतो. पहा, याच्यापैकी मला वाटतंय अनेकांना माहीत असलेल्याच फक्त मी सांगेन. याच्यामध्ये घोळ नावाची वनस्पती आहे, माहीत आहे. पूर्वी तर घोळीची भाजी ही बाजारामध्ये विकायला यायची. याच्यामध्ये सर्वात जास्त आयर्न कंटेंट आहे. भुई आवळी नावाची वनस्पती आहे, तण म्हणून वाढतात. हे सगळे आपल्या बागेमध्ये वाढतात, कुंड्यामध्ये वाढलेली दिसतात आपल्याला. ह्या भुई आवळीमध्ये तर व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि लिव्हर टॉनिक म्हणून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. त्याच्याच बरोबर अंबुशी नावाची वनस्पती आहे, त्याच्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. पुनर्नवा नावाची वनस्पती आहे, केना नावाची वनस्पती आहे. अशा असंख्य तण म्हणून वाढणाऱ्या वनस्पती आपल्या आजूबाजूला, आपल्या अंगणामध्ये पण आहेत. या सगळ्यांचा वापर आपण रानभाज्या म्हणून सुद्धा करू शकतो. तर या सगळ्या औषधी वनस्पतींचा उपयोग करून, या रानभाज्यांचा उपयोग करून सुद्धा आपण आपली शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो आणि याचबरोबर आपण निरोगी सुद्धा राहू शकतो. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्याला निरोगी जर राहायचं असेल तर आपलं पर्यावरण जे आहे ते स्वच्छ राखणं गरजेचं आहे. आणि पर्यावरण स्वच्छ राखणं, पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्याचं काम हे फक्त वृक्ष करतात. त्यामुळे मित्रांनो, आपण मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करा, देशी वृक्षांची लागवड करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं संवर्धन करून ती झाडं अनेक वर्ष या पृथ्वी तलावर आपल्या अवतीभोवती राहतील याची आपण सर्वांनी काळजी घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ व वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर चोळेकर सरांनी आज आपल्याला अत्यंत मौलिक मार्गदर्शन केलेलं आहे. सेवाभारती कुटुंब प्रबोधन मंडळातर्फे मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. मंडळी, आज सरांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला हे कळलेलंच आहे की वृक्ष संवर्धन व वन संवर्धनाची किती गरज आहे. चला तर आपण आज संकल्प करूया की वृक्ष संवर्धन व वन संवर्धनासाठी आपण सातत्याने कार्यरत राहू व येणाऱ्या पिढीला एक भयकारक प्रलय न देता एक सुंदर व संपन्न असं जीवन देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहूया. धन्यवाद.